नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका नव्या कोऱ्या आणि खूप महत्त्वाच्या सरकारी योजनेबद्दल. 9 मार्च 2024 रोजीच ही योजना मंजूर झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. खरं तर ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बदलायची ताकद या योजनेत आहे आणि म्हणूनच आज आपण ती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. अनेकदा काय होतं, सरकारी योजना म्हटलं की आपल्या डोक्यात येतं, अरे बापरे, किती किचकट असेल, किती कागदपत्रे लागतील आणि त्यात भ्रष्टाचारामुळे लाभ खऱ्या माणसांपर्यंत पोचेल की नाही ही एक शंका मनात असतेच. याच अनुभवांमुळे आपण अनेकदा नवीन योजनांकडे थोडं साशंकतेनेच बघतो. पण काळजी करू नका. आज आपण ही योजना अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. यात नवीन काय आहे, दुधाच्या व्यवसायासाठी काय खास आहे, कोण अर्ज करू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज करायचा कसा, या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या योजनेची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये? आधीच्या ज्या छोट्या छोट्या विखुरलेल्या योजना होत्या ना, त्या सगळ्या एकत्र करून एक मोठी अम्ब्रेला योजना बनवली आहे. म्हणजे गोंधळ कमी आणि फायदा जास्त. आणि महत्त्वाचं म्हणजे सरकार आता पशुपालनाकडे फक्त एक जोडधंदा म्हणून नाही, तर एक प्रॉपर उद्योग म्हणून बघतंय. आणि हाच तर खरा गेम चेंजर आहे. ही योजना फक्त तात्पुरती मदत नाहीये, तर पशुपालकांना एक उद्योजक म्हणून उभं करण्याचा हा एक प्रयत्न आहे. एक असा व्यवसाय जो स्वतःच्या पायावर उभा राहील आणि वाढेल. ह्याच विचारामुळे ही योजना इतकी विशेष ठरते आणि ग्रामीण भागात खरं आर्थिक स्थैर्य आणू शकते. ठीक आहे, तर आता वळूया योजनेच्या सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या भागाकडे. तो म्हणजे 5 दुधाळ जनावरांवर आधारित दुग्ध व्यवसाय प्रकल्प. तर या योजनेअंतर्गत 5 दुधाळ जनावरांचं एक युनिट उभं करण्यासाठी एकूण प्रकल्प खर्च ठरवला गेलाय तब्बल 11,36,180 रुपये. हो, रक्कम मोठी वाटतीये, पण थांबा, या खर्चात काय काय येतं ते आधी बघूया. हे बघा, हा सगळा खर्च कसा विभागलाय. यात 5 जनावरं आणि त्यांच्या 3 वर्षांच्या विम्यासाठी आहेत जवळपास 5 लाख रुपये. एक पक्का गोठा बांधायला 3 लाख आणि बाकीची जी मशिनरी लागते म्हणजे कडबा कुट्टी मशीन, दूध काढायचं मशीन, त्यासाठी आहेत साधारण 3,30,000 रुपये. असं सगळं मिळून हा आकडा तयार होतो. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, सरकारी अनुदान म्हणजे सबसिडी. जे सर्वसाधारण प्रवर्गात येतात त्यांना एकूण खर्चाच्या 50% म्हणजे जवळपास 5,67,000 रुपये सरकारकडून मिळतील. आणि जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी तर ही सबसिडी तब्बल 75% आहे, म्हणजे चक्क 8,51,000 रुपयांची थेट मदत. हा फरक खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. ओके, योजना भारी आहे, पैसे पण मिळणार आहेत, पण मग यासाठी अर्ज कोण करू शकतं? नियम आणि अटी काय आहेत? चला आता ते समजून घेऊया. तर बघा, या योजनेचा लाभ घेऊ शकतात अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी, म्हणजे ज्यांच्याकडे कमी जमीन आहे. सोबतच महिला बचत गट आणि वनहक्कधारक सुद्धा पात्र आहेत. अट एकच आहे, कमीत कमी 1 एकर स्वतःची जमीन पाहिजे किंवा 5 वर्षांचा रजिस्टर्ड भाडेकरार तरी हवा. आणि हो, यात महिलांसाठी 30% आणि दिव्यांगांसाठी 5% स्पेशल आरक्षण सुद्धा ठेवलेलं आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. आता अर्ज करायचा म्हणजे कागदपत्र आलीच. तर तयारीसाठी काय काय लागेल? जमिनीचा सातबारा, तुम्ही पशुपालनाचं ट्रेनिंग घेतलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट किंवा कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव तरी हवा. दिव्यांग असाल तर UDD कार्ड आणि बचत गटाचे सदस्य असाल तर त्याचं प्रमाणपत्र. ही सगळी कागदपत्र आत्तापासूनच तयार ठेवली तर ऐनवेळी धावपळ होणार नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ही सबसिडीची पूर्ण रक्कम एकाच वेळी खात्यावर येणार नाहीये. ती 2 टप्प्यांमध्ये मिळेल. पहिला हप्ता तुम्हाला गोठा बांधल्यावर आणि मशिनरी घेतल्यावर मिळेल आणि दुसरा हप्ता तुम्ही जनावरं खरेदी केल्यावर तुमच्या खात्यात जमा होईल. ही योजना फक्त गाय मशीनपुरती मर्यादित नाहीये बरं का. या एका छत्राखाली अजूनही बरेच पर्याय आहेत. चला त्यावरही एक नजर टाकूया. ज्यांना दुग्ध व्यवसाय नकोय त्यांच्यासाठी शेळी मेंढी पालनाचा पण एक भारी ऑप्शन आहे. 50 शेळ्या आणि 5 बोकड याचा प्रकल्प खर्च पण साधारण 11.38 लाख रुपये आहे. आणि जर कुक्कुटपालनात इंटरेस्ट असेल तर 5,000 पक्ष्यांचा एक मोठा प्रकल्प आहे, ज्याचा खर्च जवळपास 19 लाखांपर्यंत जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे या दोन्हीसाठी सबसिडीचा नियम तोच आहे, 50 ते 75%. एवढंच नाही, अजूनही पर्याय आहेत. थोडं छोटं युनिट करायचं असेल तर 3,000 पक्ष्यांचं कुक्कुटपालन युनिट आहे किंवा अंड्यांमधून पिल्लं काढायची हॅचरी टाकता येते. चाऱ्यासाठी मुर्गास हार्वेस्टरसारखी मशिनरी घेऊ शकता. आणि तुम्ही जे कर्ज घ्याल त्यावर सरकार 4% व्याज सवलत पण देणार आहे. इतकंच काय, तर जनावरांच्या गळ्यात घालायच्या स्मार्ट कॉलरसाठी सुद्धा यात तरतूद आहे. म्हणजे एकदम आधुनिक विचार केलाय. चला
आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. हे सगळं ठीक आहे, पण अर्ज करायचा कसा? पुढे काय करायचं? याची प्रक्रिया एकदम सोपी आणि पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. लवकरच सरकार एक ऑनलाईन पोर्टल सुरू करेल. साधारणपणे एप्रिल महिन्यानंतर ऑनलाईन अर्ज मागवले जातील आणि अर्ज आल्यानंतर कोणाला लाभ द्यायचा हे लॉटरी पद्धतीने ठरवलं जाईल. त्यामुळे सगळं काही ऑनलाईन आणि आपल्या डोळ्यासमोर होणार आहे. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाचा नियम, एक कुटुंब एक लाभार्थी. याचा सरळ अर्थ आहे की एका कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे अर्ज भरताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ही होती मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची सगळी माहिती. ही फक्त एक योजना नाहीये, तर ग्रामीण भागामध्ये उद्योजकतेला चालना देणारी एक जबरदस्त संधी आहे. आता प्रश्न एवढाच आहे की या संधीचं सोनं करण्यासाठी आपण तयार आहात का? वेळ न घालवता आवश्यक कागदपत्रांची तयारी आत्तापासूनच सुरू करायला हवी.